हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी दहीची कढी करते। मी दही म्हणजे ताक आणलेलं नाही, मी दही ते रात्री असं लावलेलं, आता विजणाला काढून असं मी इथं ह्याची कढी करते। मग मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दही ओतून घेते। दही आपल्याला आंबट पाहिजे तर आपण अगदी 1-2 दिवस ठेवू शकतो, पण मी रात्री लावून सकाळी कढी करते। आज ती आंबटपण आपल्याला नको आहे। दही घातले, त्याच्यामध्ये मी या दह्यामध्ये ना 2 चमचे बेसन टाकले। आता मी हे मिक्सरला लावून चांगलं दही लावून मिक्सरला त्याचा एक करून घेते। आपल्याला आंबट नको, आपल्याला दही नाही लावलं, समजा आपल्याला आंबट नको, गोडच पाहिजे, तर आपण बाजारचं दही आणलं तर आपल्याला पंजाबी दही आणायचा, तो एकदम छान असतो। पण मी शक्यतो घरीच लावून हे करते। ते मी आता हे मिक्सरला लावून त्याचे चांगलं हे करून घेते। हे बघा, दही मी आता मिक्सरला लावून घेतले। दह्यामध्येच मी 2 चमचे बेसन टाकले। हे बघा, आपल्याला पाणी टाकून थोडं मी असं मिक्सरला लावून घेतलेलं आहे। आता मी ते गॅस पेटवते, तर आपल्याला फोडणी द्यायची। इथे मी लसूण घेतलेली आहे, लसूण, कढीपत्ता, मिरची, जो तो आपल्या परीने करणार, असं काही नाही। कोणाची पद्धत वेगळी असते, कोणाची पद्धत वेगळी असते। राई, जिरं, हळद, हिंग आणि थोडीशी साखर आणि आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तर मी ते कढीचं हे ठेवलेलं आहे, भांडं ठेवलेलं आहे। तेल टाकते, त्याला अति तेल पाहिजे असं काहीच नाही। याला आपल्याला अजून पाणी टाकावं लागेल, एकदम घट्ट झालेली आहे, पण फोडणी घातल्यानंतर मी पाणी टाकले। तेल तापल्यानंतर आपल्याला राई टाकायची। मग ते राई तेल तापलं का नाही, अजून तेल तापू दे, मी पाणी आणते। एक ग्लास पाणी। आपल्याला तेल तापल्याशिवाय राई टाकायचीच नाही, चांगलं तडतडलं पाहिजे। तेल तापलंय, मी राई टाकली। राई तडतडली, मी लसूण टाकलं, हिंग, कढीला हिंग पाहिजेच, तरच आपली कढी छान होते। आपल्या मिरच्या त्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे, कोण बारीक करून घेतात मिरचीचा ठेचा, कोण आपल्याच्या फोडणीला घालतात, त्याने मी ठेचा न करता फोडणीलाच घालते। आणि जिरं मी नंतर घालते, कारण जिरं आपलं लगेच करपतं। आपला शेवटचा कढीपत्ता मस्त आपल्याची फोडणी। आता आपल्याला हळद मी ह्या ताकातच टाकणार आहे, मी फोडणीमध्ये टाकणार नाही मी आपल्याला ह्याच्यात। आणि आपण सफेद कढी पण करू शकतो हळद न टाकता, ती पण छान लागते, पण मला ना थोडी हळद टाकायची सवय लागलेली आहे। मी याच्यात ताकातच हळद टाकून घेतली। आता आपल्याला हे फोडणीला द्यायचं आहे। मस्त आता चांगली हलवत राहायची, याची मस्त घट्ट कढी झालेली आहे। तर चांगली कढीला उकळी द्यायची, तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे तेवढी ठेवायची, थोडीशी घालते बस। त्याला आता चांगली उकळी येऊ द्यायची। थोडीशी हळद टाकलेली आहे, तुम्हाला वरून कोथिंबीर टाकायची असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल, पण कोथिंबीर टाकल्यानंतर खूप छान देतात। याला चांगली उकळी पण असं हलवत राहायचं, नाही तर कढी फाटू शकते। शेवटी आपल्याला उतरताना आपल्याला साखर टाकायची, तर मी हलवतच राहते, मी बंदच करत नाही। हे बघा, आपल्या कढीला आता चांगली उकळी आलेली आहे। उकळी येईपर्यंत मी चांगली हलवत राहिली, मग आपली कढी कुठेच फुटलेली नाही। आता मी चवीपुरतं मीठ टाकते, मीठ अजून टाकलेलंच नाही मी, तर आपल्याला चवीपुरतं मीठ
पण असं हलवत बसायचं, तिला जास्त शिजवत पण नाही बसायचं. आता तर मिक्स झालं त्याने थोडंसं आपला आंबटपणा असेल तर थोडा बॅलन्स व्हायला थोडीशी 1 चमचा थोडीशी 1 स्पून थोडी साखर टाकली. साखरेने खूप छान चव येते. आता मी पटकन गॅस बंद करणार आहे आणि गॅस बंद केल्यानंतर मी वरून कोथिंबीर टाकणार आहे. चला, कशी वाटली माझी कढी? तर मी गॅस बंद करते, तिला जास्त पण उकळवणार नाही. वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाका नका टाकू, पण आपल्याला छान दिसते याची म्हणून आपण टाकायची. बघा माझी कढी अशी खूप छान तयार झालेली आहे. माझी कढी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला बाय बाय. माझी कढी तयार झालेली आहे. याची कुठेच फाटलेली नाही. न फाटण्याचं कारण आपल्याला तिला उकळी येईपर्यंत असं सारखं हलवत राहायचं. चमचा आपल्याला काढायचाच नाही आहे बाहेर, मग आपली कढी फाटत नाही. आता फाटल्यानंतर पाणी वेगळं आणि त्याचं दही वेगळं असं होतं. आपल्याला अशी पाहिजे, घट्ट अशी. चला बाय बाय.